न्यूमरोलॉजीमध्ये आता आपण जसं म्हणतो, की अ, मूलांक असतो, भाग्यांक असतो. बऱ्यापैकी ऑडियन्सला आता मूलांक काय, भाग्यांक काय हे थोडक्यात माहिती असतं. माहिती आहे. बट त्याच्यासोबत तुम्ही म्हणता, की दैवी अंक एक आपला असतो. दैवी अंक. तर त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा? 3 नंबर्स आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. असे तर खूप आहेत. बट हे हं. 3 नंबर खूप महत्त्वाचे आहेत, की जे तुमची लाईफ जी आहे हे डिस्क्राईब करतं इन शॉर्टमध्ये. ओके. सगळ्यात पहिले मूल्यांक जो तुमच्या जन्मतारीख, जी हं, नुसती तारीख आहे. 1 ते 31 मध्ये एक तारीख कोणती तरी आहे. हं. त्याची सिंगल डिजिट टोटल केली, की जो नंबर येतो तो तुमचा मूल्यांक. बरं. त्यानंतर तुमची पूर्ण जन्मतारीख. हं, त्याच्यामध्ये तुमच्या जन्मतारखेतलं साल हे हं, पूर्ण घ्यायचं. म्हणजे 1900, 2000, 1800 जे काही आहे हे हं, पूर्ण घ्यायचं आणि याची सगळ्यांची जर टोटल तुम्ही केली, तर ती हं. सिंगल डिजिट येईपर्यंत केली, की तो तुमचा भाग्यांक. बरं, त्यानंतर येतो दैवी अंक. तर तो देवासारखा आहे. बरं. तर तो कॅल्क्युलेट कुठून होतो? तुमच्या फक्त सालातून. अच्छा. तुमच्या सालाची सिंगल डिजिट टोटल करायची. इथे फक्त काय आहे, की तो मेलसाठी आणि फिमेलसाठी वेगळा फॉर्म्युला आहे. बरं. मेलसाठी जो नंबर येईल हं, त्याला हं. -11 मधनं मायनस करायचं आहे. ओके. मग जो नंबर येणार आहे तो साहजिक आहे मायनसच येणार आहे. हां. आणि फिमेलसाठी तो +4 करायचा आहे, जो कधीही मायनस येणार नाही. तो नाही. प्लसच येणार आहे. तर ओके. हे फॉर्म्युला जर तुम्ही वापरले तर एम-बी-डी हं. मूल्यांक, भाग्यांक, दैवी अंक हे तुमचे 3 नंबर्स कॅल्क्युलेट होतील. ओके. आता यातला दैवी अंक खूप महत्वाचा काय आहे? हं, हं. तर बरेच जण त्याला कुआ नंबर, युनिव्हर्सल नंबर, एंजल नंबर ह्या नावाने संबोधतात. हं, ठीक आहे. हं. पण मग हा महत्वाचा काय आहे? आता साहजिक आहे ज्यांनी एंजल नंबर नाव दिलं, हां. याचा अर्थ ते तुमच्यासाठी काहीतरी सपोर्टचं काम करते. बिकॉज एंजल आपल्याला एक आपल्या थेरॉटिकल किंवा आपण हं. ऐकून हे माहिती आहे, की एंजल्स आपल्याला सपोर्ट करतात. हां. मग तसंच आपले देव आपल्याला सपोर्ट करतात. हो. म्हणून आपण त्याला दैवी अंक म्हणलं. तर बरं. हा नंबर तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत तुम्हाला सतत सपोर्ट करत असतो.